स्वाध्याय इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ 7वा खेळ आणि इतिहास। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा रिकामी जागा येथे सुरू झाली। अ. ग्रीस, ब. रोम, क. भारत, ड. चीन। ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली। 2. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला रिकामी जागा म्हणत। अ. ठकी, ब. कालीचंडिका, क. गंगावती, ड. चंपावती। महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी म्हणत। ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1. मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ। 2. वॉटर पोलो पाण्यातील खेळ। 3. स्केटिंग साहसी खेळ। 4. बुद्धिबळ मैदानी खेळ। चुकीची जोडी बुद्धिबळ मैदानी खेळ। अचूक जोडी बुद्धिबळ बैठे खेळ। प्रश्न दुसरा, टिपा लिहा। 1. खेळणी आणि उत्सव। खेळणी आणि उत्सव यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे। विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते। लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते। सांता क्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो। दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात। ती खेळणीच असतात। गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात। बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात। मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात। संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात। 2. खेळ व चित्रपट। पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवली जात असत। अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी इंग्रजी चित्रपट निघाले आहेत। उदाहरणार्थ लगान, दंगल असे क्रिकेट, कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट। मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत। प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले। एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे। 20व्या-21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे। सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते, ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात।
निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलावले जाते. सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. 2. खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. उत्खननात पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधावर प्रकाश पडतो. मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. खेळांचे महत्त्व स्पष्ट करा. खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात. माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हासित होते. खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते. खेळामुळे मनोधैर्य वाढते. चिकाटी, खिलाडूपणा हे गुण अंगी बांधतात. सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागतात. खेळामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. 2. खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात. खेळाशी अनेक घटक संबंधित असतात, त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात. खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक. आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे समालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक. खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी. खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ज्ञ. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते. खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. खेळांविषयीचे कोश लिहिले जात आहेत. व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडा मासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये 1 वा 2 संपूर्ण पाने क्रीडा जगतासाठी राखून ठेवलेली असतात.
षटकार नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. द्वारकानाथ संजगिरी, शिरीष कणेकर, बाळ पंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात. इंग्रजी भाषेत तर क्रीडा क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडा लेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहासच आहे. 2. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आहेत. खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो. खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती द्यावी लागते. तरच त्याचे समालोचन रंजक होते. खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो. प्रश्न 3. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. मैदानी खेळ, बैठे खेळ. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर कुठेही खेळता येतात. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. बैठ्या खेळात तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. बैठ्या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. शक्ती अधिक खर्च झाल्याने मैदानी खेळात थकवा लवकर येतो. शक्तीची गरज नसल्याने बैठ्या खेळात थकवा लवकर येत नाही. मैदानी खेळात थरारकता, रोमांच असतो, आनंदही अधिक मिळतो. बैठ्या खेळात थरारकता नसते, रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. बैठ्या खेळात शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षणाची, सरावाची तितकीशी गरज नसते. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो खो, क्रिकेट अशा देशी विदेशी खेळांचा समावेश होतो. बैठ्या खेळांमध्ये कॅरम, बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो. बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात.
कॅरम, बुद्धिबळ अशा मोजक्याच बैठ्या खेळांच्या स्पर्धा सोडल्यास अन्य बैठ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत.